सावनेर तालुक्यातील हत्तीसरा गट ग्रामपंचायतमध्ये आज लोकशाहीचा वेगळा आविष्कार पाहायला मिळाला। जनतेने निवडून दिलेल्या सरपंचांविरुद्ध पुकारण्यात आलेला अविश्वास ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला। जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या देखरेखीखाली झालेल्या या प्रक्रियेत सरपंचांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। सावनेर तालुक्यातील हत्तीसरा गट ग्रामपंचायतीत 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता अविश्वास ठरावासाठी मतदान प्रक्रिया पार पडली। हत्तीसरा, कौठा आणि आष्टी येथील नागरिकांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला। मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालानुसार सरपंचाच्या विरोधात तब्बल 298 मते पडली, तर विशेष म्हणजे सरपंचांच्या बाजूने एकही मत पडले नाही। ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला होता। यावेळी सावनेरचे खंडविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर सह खंडविकास अधिकारी ज्योती जातगडे, केळवत पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकूर आणि त्यांचा पोलीस ताफा उपस्थित होता। तसेच विस्तार अधिकारी बलवीर, संदीप उमाटे, प्रशांत घुगल, ग्रामपंचायत अधिकारी देशभ्रतार आणि इतर अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी या प्रक्रियेसाठी उपस्थित होते। हत्तीसरा ग्रामपंचायतची ही मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली असून या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।